नमस्कार. महर्षी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्राध्यापक व्यंकटेश भोजने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या कोरोनाचा काळ, यामुळे ऑफलाईन लेक्चर सिरीज बंद आहे. त्याला पर्याय म्हणून सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण ऑनलाईन लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे. आणि ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण भूगोलामधील लोकसंख्या हा टॉपिक पाहणार आहोत. चला तर मग लोकसंख्या हा टॉपिक पाहूया. मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकसंख्या याला इंग्लिशमध्ये पॉप्युलेशन असं म्हणतात. ओके, सो हे पॉप्युलेशन आलं. याच्यामध्ये महत्त्वाचे काय आहे तर लोकसंख्येमध्ये प्रश्न कशावर पडतात, येणाऱ्या कंबाईनच्या दृष्टीने कसे कसे प्रश्न आहेत, तर त्या स्वरूपात आपण सगळी चर्चा करणार आहोत. अगदी शॉर्टमध्ये, पण तुमचा सर्व टॉपिक आणि या टॉपिकवर पडणारे जवळपास सर्वच प्रश्न क्लिअर करून देण्याचं मी शब्द देतो. पाहूया लोकसंख्या. बघा, लोकसंख्येवर तुम्हाला प्रश्न कसा पडतो. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लोकसंख्येवर साधा प्रश्न लोकसंख्येच्या सिद्धांतावर पण पडू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, लोकसंख्येचे सिद्धांत याच्यावर आत्ताच झालेल्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न पडलेले आहेत. सो बी केअरफुल. लोकसंख्येच्या सिद्धांतावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो. पाठीमागे याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. दोन वर्षा कंबाईनच्या अगोदर म्हणजे 2018च्या किंवा 17च्या कंबाईनमध्ये लोकसंख्येचा एक सिद्धांत आहे की त्याच्यावर एकाच परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न पडलेले आहेत. सो सिद्धांतामध्ये महत्त्वाचे तुम्हाला 3 सिद्धांत आपणाला लोकसंख्येचे पाहावे लागतात. त्यामध्ये पहिला सिद्धांताचं नावच आहे पहा, लोकसंख्या वाढ सिद्धांत. ओके, लोकसंख्या वाढ सिद्धांत हा थॉमस माल्थस यांनी मांडलेला आहे. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न पडलेला आहे. लोकसंख्येविषयी सर्वात पहिलं मत मांडणारा जिओग्राफर कोण आहे, भूगोलतज्ञ कोण आहे, लोकसंख्येविषयी पहिला सिद्धांत कोणाचा? थॉमस माल्थसचा. थॉमस माल्थस यांनी 1897 मध्ये लोकसंख्येचा सिद्धांत मांडला. आणि या सिद्धांतानुसार माल्थस यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जगामध्ये लोकसंख्या ही वाढत जाईल, पण लोकसंख्या वाढ ही डबल होत जाते. आता या सिद्धांतामध्ये आपण जास्त डीपमध्ये न जाता यांनी सांगितलेले 2 महत्त्वाचे घटक की एक लोकसंख्या वाढ. ओके, माल्थस म्हणाला की लोकसंख्या वाढत जाईल, पण वाढणाऱ्या लोकसंख्येसाठी दुसरा महत्त्वाचा घटक असतो ते म्हणजे साधने. साधने हे या अर्थाने इथं सांगितलेलं आहे की साधने म्हणजे अन्नधान्य. मित्रांनो, लोकसंख्या तर वाढतेच, पण लोकसंख्या वाढीसाठी आवश्यक घटक कोणता आहे? साधने. साधने याला दुसऱ्या शब्दामध्ये आपण म्हणू अन्न गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या प्रदेशाची लोकसंख्या जर वाढली तर तिथं त्या ठिकाणी होणाऱ्या अन्नाचं उत्पादन सुद्धा वाढलं पाहिजे. जर उत्पादन नाही वाढलं तर आपोआपच यांच्यामध्ये अन्नासाठी म्हणजे लोकांमध्ये अन्नासाठी स्पर्धा होते. माल्थस हे सांगतो की लोकसंख्या वाढत जाते आणि लोकसंख्या वाढीचा दर कसा असतो मित्रांनो? 1, 2, 4, 8, 16 या स्वरूपात लोकसंख्या वाढते. म्हणजे लोकसंख्या वाढ ही डबल होत जाते. तर साधनांची वाढ ही साधं त्यांनी सांगितली 2, 3, 4, 5, 6, 7 या स्वरूपात होत जाते. माल्थस म्हणतोय की लोकसंख्या ही डबल होत जाईल, पण साधने ही 1च्या प्रमाणात वाढत गेलेली आहेत. मग यांनी या एकाला नाव दिलं गणितीय श्रेणी. गणितीय श्रेणी म्हणजे ती डबल आकडा. दुसरी श्रेणी भूमितीय श्रेणी. याच्यामध्ये काय होत जात आहे की 1ने वाढत जाते. मग त्यांनी लोकसंख्येची वाढ, गणितीय श्रेणी, साधनांची वाढ, भूमितीय श्रेणी ही वाढ सांगितली. परंतु आता इथं जर पाहिलं असेल तर पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या 1 आहे, साधन पण 1 आहे. दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या 2, साधने 2, काहीच अडचण नाही. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही वाढलं, लोकसंख्या 4 झाली, साधने मात्र इथं 3च राहिली. इथं गॅप म्हणजे 4 लोक आहेत आणि त्याला आवश्यक जगण्यासाठी तिघासाठी जेवढी साधनं आहेत तेवढेच उपलब्ध आहेत. आपोआपच या 4 जण 3 साधनावर अवलंबून असतील, म्हणजे यांचं पूर्ण पोट भरणार नाही. हे थोडे कमी जेवतील. पुन्हा काळ जाईल, लोकसंख्या 8 होईल, साधने मात्र 4 होतील. आता इथं सर्वच अर्धपोटी असतील. अर्धपोटी असतील म्हणजे इथं रोगराई पसरेल, कारण कुपोषणाचं प्रमाण वाढेल. अन्नाची गरज पूर्ण होणार नाही, मग यांच्या गरजा पूर्ण नाही झाल्यामुळे कुपोषणाचं प्रमाण वाढत जाईल. रोगराई, दारिद्र्य वाढत जाईल. बरेचसे रोग येतील. ओके, मग त्याचबरोबर पुढे गेलं की लोकसंख्या 16 झाली, त्यावेळेस साधने 5. आता पहा मित्रांनो, इथं कसं तरी अर्धपोटी
कुपोषित होऊन वगैरे जगणं शक्य होतं, पण इथं तर जगणंच शक्य नाही. त्याच्या पुढे गेलं तर आता तर जगणं शक्यच होणार नाही. तेव्हा काय होईल, तेव्हा यांच्या या लोकांमध्येच अन्नासाठी स्पर्धा होईल, स्पर्धेतून युद्ध होईल, युद्धामधून पुन्हा लोकसंख्या कमी, युद्ध झालं की एकमेकाच्या हत्या घडतील, लोकसंख्या कमी होईल. ओके, रोगराईमध्ये, दारिद्र्यामध्ये लोकसंख्या कमी होत जाईल. माल्थस काय सांगतो, लोकसंख्या वाढते मित्रांनो, साधने पण वाढतात, परंतु लोकसंख्या ज्या वेगाने वाढते त्याच वेगाने साधने वाढत नाहीत. परिणाम असा की यांच्यामध्ये लोकसंख्या अतिजास्त वेगाने वाढल्यामुळे युद्धासारखी परिस्थिती येते, रोगांची उद्भव होतो, दारिद्र्याचं प्रमाण वाढतं, कुपोषणाचं, या सर्वांमुळं पुन्हा लोक मृत्युमुखी पडतात आणि पुन्हा लोकसंख्या नियंत्रणात येते. हे माल्थसनी सर्वात पहिल्यांदा जगासमोर मांडलेला त्याचा लोकसंख्या वाढ सिद्धांत आहे. मग त्यांनी या साधनांच्या आणि लोकसंख्याच्या नियंत्रणाचे, म्हणजे लोकसंख्या, युद्ध, दारिद्र्य, कुपोषण याच्यामुळे नियंत्रणात आली असं माल्थसनी सांगितलं. पण पुढे जाऊयात मित्रांनो थोडंसं, पण नंतरच्या टप्प्यामध्ये याच्यामध्ये थोडासा बदल केला माल्थसनी. त्यांनी सांगितलं की लोकसंख्या फक्त युद्ध, दारिद्र्य, रोग याच्यामुळंच नियंत्रणात येते. हे माल्थसचं चुकलं. लोकसंख्या आणखीन एका कारणामुळे नियंत्रणात येते. मग लोकसंख्या नियंत्रणाची 2 साधने पुढे आली. लोकसंख्या नियंत्रणाचे साधने कसं, एक पहिलं साधन त्याला त्यांनी नाव दिलं नकारात्मक साधने. नकारात्मक साधने यामध्ये काय आहे की युद्ध, दारिद्र्य, रोगराई, म्हणजे इच्छा नसताना लोक मेले. कोणाला युद्ध करावं वाटत नव्हतं पण अन्नासाठी करावं लागलं, लोक मृत्युमुखी. रोग व्हावं वाटत नव्हता तरी पण रोग झाले, कारण अन्नाची गरज पूर्ण होत नव्हती. दारिद्र्य झाले, कुपोषण झालं आणि लोकसंख्या नियंत्रणात आली, लोक डेथ झाले नियंत्रणात. म्हणजे इच्छा नसताना जी साधने घडून आली त्याला त्यांनी नकारात्मक साधने, आणि पुढच्या टप्प्यात आणि पर्यायाने आज लोकसंख्या नियंत्रणात आणणारं सर्वात प्रभावी साधन त्याला त्यांनी नाव दिलं होतं सकारात्मक साधने. सकारात्मक साधने म्हणजे आपण स्वइच्छेने लोकसंख्या नियंत्रणात आणतो. याला बेस्ट एक्झाम्पल म्हणायचं असेल तर कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम. आपण म्हणतो हम दो हमारे दो, हम दो हमारे एक, हम दो हमारे तीन. काही देशानुसार व्हेरिएशन आहे याच्यात, पण आपण म्हणतो भारतामध्ये हम दो हमारे दो. याचा अर्थ इथं युद्धामुळे लोकसंख्या कमी आहे का? नाही, आपणच म्हणालो की आम्हाला 2च मुलं हवी आहेत, म्हणजे स्वइच्छेने. रोगामुळे लोकसंख्या नियंत्रणात आली का? नाही, स्वेच्छेनं आपण मूल नाही होऊ दिलं, परिणाम लोकसंख्या नियंत्रणात आली. म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासाठी स्वतःच्या इच्छेने वापरलेली साधने त्याला सकारात्मक, तर इच्छा नसताना वापरलेली साधने त्याला नकारात्मक साधने असं म्हणतात. ही लोकसंख्या नियंत्रणाची साधने. ओके, हे सांगितलेला माल्थसचा सिद्धांत आहे. हे जरी सगळं सांगितलं असलं तरी या सिद्धांतामध्ये बऱ्याचशा चुका आहेत, त्यामुळे या सिद्धांताचं महत्त्व कमी झालंय. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने या सिद्धांताला का महत्त्व आहे याचं कारण असं आहे की तो लोकसंख्येसंदर्भात पहिला सिद्धांत आहे. चला मित्रांनो, लोकसंख्येचा दुसरा सिद्धांत थोडंसं शॉर्टमध्ये सांगेन मी आता. दुसरा सिद्धांत पाहूयात आपण काय काय आहे तो. वेळेच्या अभावी आपण जास्त डीपमध्ये एक न पाहता जस्ट परीक्षेच्या दृष्टीने पाहतोय, कंबाईनच्या, पर्टिक्युलरली कंबाईनमध्ये काय काय तुम्हाला पडू शकतं. लोकसंख्येचा दुसरा सिद्धांत तो म्हणजे काय आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. संक्रमण सिद्धांत. ओके, हा सिद्धांत थॉम्सन या शास्त्रज्ञांनी मांडला. थॉम्सन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. थॉम्सननी 1929ला जगासमोर सर्वात पहिल्यांदा हा संक्रमणाचा सिद्धांत मांडला. पुढे नॉटेस्टन यांनी 1945ला याच्यात थोडं मॉडिफिकेशन केलं. म्हणून हा सिद्धांत कोणाचा? थॉम्सन अँड नॉटेस्टन यांचा. आणि मग हा सिद्धांत काय सांगतो पाहूयात. थॉम्सन आणि नॉटेस्टन यांनी काय सांगितलेलं आहे या सिद्धांतासंदर्भात आपण भारत हे अप्लाय करूयात. चला, तर पाहायचं आहे आपल्याला थॉम्सन अँड नॉटेस्टनचा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत काय होता तो. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा लोकसंख्या वाढ आणि ओके, तर मुख्यतः यांनी एक डायग्राम काढली. या रेषेवर ही जी बाजू आहे त्यांनी त्याला नाव इकडं काढलंय काळ. ह्या ॲक्सेसवर एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. एक्स ॲक्सिसवर हा काळ आहे. ओके, इथं 0 आहे आणि इकडं
जन्मदर आणि मृत्यूदर आहेत. इकडच्या बाजूला जन्मदर अँड मृत्यूदर. पहा, एक आहे जन्मदर, दुसरा आहे मृत्यूदर. या बाजूला काळ आहे. मग शून्यापासून वर असेल तर अर्थात एक लाईन जन्मदरची. समजा मी ही जी लाईन काढलेली आहे ही जन्मदरची आहे. दुसरी एक लाईन मी काढलेली आहे रेड कलरनी, ही आहे मृत्यूदरची. मित्रांनो, हा सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. हा थॉम्सन अँड नॉटेस्टनचा आहे. सिद्धांतानुसार ही रेड कलरची लाईन ही आहे मृत्यूदर आणि ब्लॅक कलरची लाईन काळ्या रंगाची ही आहे जन्मदर. ओके, मग नाव रेड कलरची जी लाईन आहे याला मृत्यूदर, मग काळ इकडे लिहिलेलं आहे. पाहूया. तर याच्या हा पहिला टप्पा आहे मित्रांनो. या पहिल्या टप्प्यामध्ये याला अवस्था 1 किंवा स्टेज फर्स्ट असं म्हणतात. ही पहिली स्टेज आहे. पहिल्या स्टेजमध्ये जन्मदर शून्यापासून खूप उंच आहे म्हणजे जन्मदर जास्तच आहे. जन्मदर हा जास्तच आहे. त्याचबरोबर मृत्यूदर सुद्धा, मृत्यूदर पण कसा आहे, जास्तच आहे. जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त. जर दोन्ही जास्त असेल तर लोकसंख्या ही स्थिर आहे. पहिल्या टप्प्यात स्थिर म्हणजे भरपूर लोक जन्म घेतात पण त्याचबरोबर भरपूर लोक मृत्यूही पावतात. परिणाम लोकसंख्या स्थिर आहे. दुसरा टप्पा जर पाहिला असेल तर या टप्प्यामध्ये काय झाले पहा मित्रांनो. इथं याला स्टेज सेकंड असं म्हणतात. याच्या पुढे गेलं की ही स्टेज थर्ड असते. त्याच्या पुढे गेलं की ही स्टेज 4 असते. याच्या पुढे गेलं की स्टेज 5 असते. या अशा 5 स्टेजेस झालेल्या. ओके, मग पहिली स्टेज जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त, लोकसंख्या स्थिर. दुसऱ्या स्टेजमध्ये जर तुम्ही या रेषांकडे पाहिलं तर लाल रंगाची रेषा ही खाली आलेली आहे. याचा अर्थ मृत्यूदर दर्शवणारी रेषा खाली आली म्हणजे मृत्यूदर हा इथं कमी झाला. पण तेव्हा जन्मदर जास्तच आहे म्हणजे सेकंड स्टेजमध्ये जन्मदर हा जास्तच आहे पण मृत्यूदर हा घटता आहे म्हणजे खाली येतोय मृत्यूदर. मृत्यूदर इथं घटता मृत्यूदर आहे. ओके, आपोआपच या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढत जाते. आणि मित्रांनो, परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न पडला होता, लोकसंख्या वाढ सर्वाधिक कोणत्या टप्प्यात होते, कोणत्या स्टेजमध्ये होते, कोणत्या अवस्थेत होते. तर याला अवस्था नंबर 2, स्टेज नंबर 2, की याच्यात लोकसंख्या सर्वाधिक वेगाने वाढते, सर्वात जास्त वेगाने. कारण असं की मृत्यूदर कमी म्हणून तर दोघाचा गॅप, मधला गॅप जसं टाइम जातो तसं हा गॅप वाढतोय. पहा, इथं गॅप हायेस्ट असतो म्हणजे लोकसंख्या सर्वाधिक वेगाने वाढते. या टप्प्यात आता ही दुसरा टप्पा, लोकसंख्या वाढीचा वेग सर्वात जास्त असतो, स्टेज थर्ड. स्टेज थर्डमध्ये काय असतं पहा मित्रांनो, की इथं मृत्यूदर हा ऑलरेडी कमी झालाय. आता इथं जन्मदर हा घटत आहे म्हणजे जन्मदर हा घटायला सुरुवात झालेला आहे. जन्मदर घटता आहे पण मृत्यूदर जो आहे तो ऑलरेडी इथं खाली आलेला आहे. म्हणजे मृत्यूदर खाली आला म्हणजे कमी. जन्मदर घटता, इथं मृत्यूदर घटता होता, इथं आता जन्मदर घटायला लागला. मृत्यूदर ऑलरेडी कमी आहे म्हणजे लोकसंख्या वाढते परंतु वाढीचा वेग कमी होतो. वाढीचा वेग घटता असतो. लोकसंख्या वाढते पण वाढीचा वेग घटता, हे तिसऱ्या अवस्थेचं वैशिष्ट्य आहे. ओके, चौथ्या अवस्थेमध्ये स्टेज 4, याच्यामध्ये जन्मदर जो आहे हा जन्मदर कमी असतो. त्याचबरोबर मृत्यूदर हाही कमी होतो आणि आपोआपच लोकसंख्या नियंत्रणात येते. मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिल्या स्टेजमध्ये जन्मदर जास्त, मृत्यूदर जास्त, लोकसंख्या स्थिर होती. ओके, म्हणजे वाढतही नव्हती, कमी होत नव्हती. इथं चौथ्या स्टेजमध्ये पण आता इथं दोन्ही जास्त आहे, इथं दोन्ही कमी आहे म्हणून पुन्हा लोकसंख्या नियंत्रणात. आता नियंत्रण आणि स्थिर याच्यामध्ये फरक आहे. स्थिर ही मृत्यूदरामुळे आलेली आहे म्हणजे मृत्यूदर खूप जास्त असल्यामुळे लोकसंख्या स्थिर आहे. इथं काय केलंय आपण, स्वइच्छेने लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवलं.
म्हणजे आपण मूल होऊ दिलं नाही, परिणाम असा की लोकसंख्या वाढीचा वेग कमी झाला. इथं मूल होऊ दिलं होतं, परंतु डेथ रेट मरण्याचं प्रमाण जास्त असल्याने लोकसंख्या स्थिर. जर स्वतःहून लोकसंख्या कंट्रोल झाली तर ती स्थिर आहे, आणि आपण स्वइच्छेनं केली तर त्याला आपण लोकसंख्या नियंत्रणात म्हणतो. आणि हे 4थ्या स्टेजमध्ये घडून येतं. 5व्या स्टेजमध्ये उलट अवस्था असते. 5व्या स्टेजमध्ये काय होतं पहा मित्रांनो, जन्मदर हा कमी झालेला असतो, पण इथं मृत्यूदर हा वाढता असतो. मृत्यूदर वाढता म्हणजे विशिष्ट टप्प्यानंतर असं होतं की ज्या देशामध्ये वृद्धावस्थेतील लोकांचं प्रमाण वाढतं त्या देशात कालांतराने मृत्यूदर वाढलेला असतो. ज्या प्रगतशील देशात वृद्धावस्थेतील लोक वाढले की आपोआप त्यानंतर डेथ होतात, आणि जन्मदर कमी आहे, मृत्यूदर जास्त झाला की त्या देशाची लोकसंख्या ही घटते. लोकसंख्येमध्ये घट व्हायला लागते. सेकंड वर्ल्ड वॉर, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये अशी परिस्थिती तयार झालेली की जर्मनीमध्ये त्या महायुद्धात बरेचसे लोक मारले गेले, म्हणजे मृत्यूदर वाढला. आपोआपच बरेचसे पुरुष मारले म्हणजे जन्म घेणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं, आपोआप जन्मदर कमी झाला. म्हणजे दुसऱ्या महायुद्धात ही परिस्थिती, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जर्मनीवर आलेली अशा लोकसंख्या संक्रमणाच्या 5 अवस्था आहेत मित्रांनो. याच्यावर प्रश्न नक्की पडतो, सो बी केअरफुल, लक्षात ठेवा. पण आता याच्यातच आता ही लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पाहिल्यानंतर आपण थोडं भारताकडे वळूयात की भारताची जनगणना, भारतात सर्वात पहिली जनगणना, आता हे थोडं फॅक्च्युअल डाटा सांगतोय की भारतात पहिली जनगणना 1872ला झाली, व्हॉइसरॉय लॉर्ड मेयोच्या काळामध्ये. लॉर्ड मेयो यांनी पहिली जनगणना केली. त्याच्यानंतर पहिली जनगणना 1872ची, पहिली दशवार्षिक जनगणना 1881ची, तिथून पुढं नंतरची 1891ची, तिथून पुढं 1901ची नंतरची जनगणना, तिथं 1911ची, 1921ची. लक्षात ठेवा की जवळपास 1872 पासून जवळजवळ 1872 पासून 1921 पर्यंत भारत या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतात पहिल्या अवस्थेत होता. या काळात भारताची लोकसंख्या स्थिर होती. स्थिर का स्थिर? जन्मदर भारताचा जास्त होता 1872ला. 1921 पर्यंत भरपूर लोक भारतात जन्म घ्यायचे, पण मृत्यूदर पण जास्त होता. परिणाम भारताची लोकसंख्या स्थिर आहे. याच्या पुढे गेलं 1921च्या नंतर भारतामध्ये मृत्यूदर घटायला लागला आणि जन्मदर जास्तच राहिला. पर्यायाने भारताची लोकसंख्या वाढत गेली. 1921 पासून 1981 पर्यंत लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार भारत हा दुसऱ्या अवस्थेत. लक्षात ठेवा 1981 पर्यंत भारत हा दुसऱ्या अवस्थेत आहे. आणि मग 1981च्या नंतर भारतामध्ये जन्मदर घटायला सुरुवात झाला. परिणाम भारत हा तिसऱ्या स्टेजमध्ये आला. सो आत्ता सध्या लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार भारत हा तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. याच्यावर तुम्हाला प्रश्न पडू शकतो मित्रांनो, भारत कोणत्या अवस्थेत आहे? तिसऱ्या. आणि मग जे विकसनशील, जे खूप मागास देश असतात, आफ्रिकन काही कंट्रीज आहेत की जे पहिल्याच अवस्थेत आहेत, जे मागासपणातून बाहेर पडत आहेत ते दुसऱ्या अवस्थेत आहेत. आफ्रिकेतले काही देश, आशिया खंडातले पण काही देश हे दुसऱ्या अवस्थेतले. जे विकसनशील देश आहेत तेही तिसऱ्या अवस्थेत असतात. पण जे विकसित देश आहेत, मुळामध्ये जे जास्त विकसित झालेले आहेत, त्या देशांचा जन्मदर पण कमी झाला आहे, मृत्यूदर पण कमी झाला आहे. मग त्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणली म्हणून ते चौथ्या अवस्थेत आहेत. पण जर्मनीसारखा काही मधला काळ जर पाहिला असेल तर तो 5व्या अवस्थेमध्ये, म्हणजे लोकसंख्या घटते त्या अवस्थेमध्ये होता. लक्षात ठेवा हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांत थॉम्सन अँड नॉटेस्टन यांचा संयुक्त आहे. मांडला खरा तर थॉम्सननी, मॉडिफिकेशन केलं नॉटेस्टननी, म्हणून त्याला थॉम्सन अँड नॉटेस्टन लोकसंख्या संक्रमण सिद्धांत, इंग्लिशमध्ये डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन थेअरी असं म्हणतात. लोकसंख्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत. मित्रांनो, या सिद्धांतानंतर आपण भारतामध्ये जो बदल झाला तो पाहिला आहे. 1872 ते 1921 भारत पहिल्या अवस्थेत, 1921 ते 1981 भारत दुसऱ्या अवस्थेत, 81 पासून भारत तिसऱ्या अवस्थेत आहे. म्हणजे भारतात जन्मदर घटतोय, मृत्यूदर कमी झालाय. म्हणून पहा 1981 नंतर भारताची लोकसंख्या वाढते का? वाढतेच. परंतु भारताच्या लोकसंख्या वाढीचा जो वेग आहे हा घटता आहे, हे याच्यावरूनही कळेल. आणि तुम्ही भारताच्या लोकसंख्येचा सेपरेट अभ्यास केला तरी आपल्याला कळून जातं की भारतामध्ये हा बदल झालेला आहे. नाव आता आपण प्रत्यक्ष भारताची लोकसंख्या
या घटकाकडं वळूयात थोडंसं की लोकसंख्येमध्ये झालेला जो बदल आहे तो. ओके, चला मित्रांनो, तर थोडक्यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारताची पहिली जनगणना 1872ची लॉर्ड मेयो याच्या काळात. भारताची पहिली दशवार्षिक जनगणना 1881 व्हाईसरॉय लॉर्ड रिपन. फर्स्ट जनगणना, ओके, फर्स्ट दशवार्षिक. ओके, इथून पुढं दर 10 वर्षांनी जनगणना करायला सुरुवात केली. मग दर 10 वर्ष म्हणजे 1881 झाली, 1891ची आली, 1901ची आली, 1911ची आली, 1921ची आली. आणि मी सांगितलं की या टप्प्यात भारत किती अवस्थेत आहे संक्रमण सिद्धांतानुसार पहिल्या. 1921 नंतर 1931ची, 1941ची, 1951ची. 51 ही स्वतंत्र भारताची पहिली जनगणना. भारत जो स्वतंत्र झाला याची पहिली जनगणना 1951ची आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, 1911 ते 1921 हा जो काळ आहे, या काळात भारताच्या लोकसंख्येत घट झाली. ही घट -0.03 होती. म्हणून 1921ला लोकसंख्या विभाजनाचे वर्ष, लोकसंख्या विभाजनाचे वर्ष किंवा महाविभाजनाचे वर्ष म्हणतात. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कधीची आहे? 51ची. स्वतंत्र भारताची पहिली, पण एकूणमध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, 9वी. स्वतंत्र भारताची जी पहिली आहे ती एकूणमध्ये 9वी जनगणना आहे. त्याच्यानंतर 51ची झाली, नंतर 1961ची जनगणना, नंतर 1971, 1981, 1991, 2001 आणि आत्ता जी आपण पाहणार आहोत महत्त्वाची ती 2011ची. चला, याच्यामध्ये काही महत्त्वाचे बदल घडलेत ते पण आपण थोडक्यात पाहूया. लक्षात ठेवा, भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा सर्वात जास्त वेग हा 71 ते 81 या काळात होता. लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक वेग हा 71 ते 81 या काळात आहे. म्हणून मधल्या टप्प्यात 1976ला पहिलं लोकसंख्या विषयक धोरण जाहीर झालं. इथंच आहे पहा, लक्षात ठेवा. याच्या थोडं अगोदर गेलात तर तुम्हाला जर प्रश्न महाराष्ट्रासंदर्भात असेल तर महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक वेग हा 61 ते 71 महाराष्ट्रात. भारतात 71 ते 81 या काळात लोकसंख्या वाढीचा वेग जास्त आहे. मग पहिलं लोकसंख्याविषयक धोरण 1976चं. ओके, त्याच्यानंतर या धोरणामध्ये 1987ला थोडा बदल, याच काळात 1980मध्ये बदल झाला. पण 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. म्हणून हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून पाळायला सुरुवात झाली. लक्षात ठेवा मित्रांनो, लोकसंख्या दिवस हा 11 जुलै आहे, कारण या दिवशी 11 जुलै 1987ला जगाची लोकसंख्या 500 कोटी झाली. त्याच्या पुढे 91ची जनगणना झाली, त्यानंतर 2001ची जनगणना झाली. 2001च्या जनगणनेनुसार आपलं जे पहिलं लोकसंख्या विषयक धोरण होतं याच्यात बदल केला आणि दुसरे लोकसंख्या विषयक, या दुसरे नाव न देता या धोरणाला नवीन लोकसंख्या विषयक धोरण असं जाहीर करण्यात आलं. आणि याच धोरणानुसार काय करण्यात आलं होतं, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 2पेक्षा जास्त अपत्ये 2002च्या नंतरच्या असतील तर त्यांना निवडणुकीस अपात्र करण्यात आलं. याच जनगणने धोरणानुसार काय करण्यात आलं, 2पेक्षा जास्त अपत्ये जर असतील तर शासकीय सोयीसुविधापासून प्रलंबित करण्यात आलं. शासकीय सोयीसुविधावर निर्बंध लादण्यात आले. कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 2 अपत्ये असावेत, नाही तर त्याची सरकारी नोकरी ही रद्द केली जाते, अर्थात निलंबनाचा अधिकारही प्राप्त झाला. हे सगळं याच धोरणानुसार आहे. याच धोरणानुसार भारताने आपली काही उद्दिष्ट डिक्लेअर केली. याच्यात सर्वात महत्त्वाचं आणि परीक्षेत विचारलेलं ते म्हणजे 2010 पर्यंत भारताला जन्मदर हा 2.1 पर्यंत स्थिर करायचा होता, परंतु पुन्हा ते वर्ष लक्ष वाढवण्यात आलं. याच धोरणानुसार परीक्षेत पडलेलं दुसरं महत्त्वाचं, 2045मध्ये भारत आपली लोकसंख्या स्थिर करणार आहे. मित्रांनो, या सगळ्यावर प्रश्न पडलेले आहेत. 2045मध्ये भारताला स्वतःची लोकसंख्या स्थिर म्हणजे त्याच वेळेस जन्मदर पण कमी आणि मृत्यूदर पण कमी, याचा अर्थ ते लोकसंख्येवर नियंत्रण ठेवायचं आहे. आणि भारताची शेवटची जनगणना ही 2011ची आहे, जी आजपर्यंतची 15वी जनगणना. आजपर्यंतची म्हणजे 1872 पासून 11ची ही 15वी, तर स्वतंत्र भारताची 7वी जनगणना ही 2011ची जनगणना आहे.
मित्रांनो, पाहूयात आपण की जी जनगणना आहे आता 2011ची, ही संपूर्ण जनगणना आणि त्याच्यानुसार भारताचे आकडेवारी, हे सगळं महत्त्वाचं आहे. या सगळ्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडलेले आहेत. मित्रांनो, मी आत्ताच उल्लेख केला होता की 2001चे जे लोकसंख्या धोरण आहे हे दुसरे, त्यालाच आपण नवीन लोकसंख्याविषयक धोरण आहे. याच्यामध्ये टार्गेट असं होतं की 2045मध्ये भारताला आपली लोकसंख्या स्थिर करायची होती. पण हे जे 45चं टार्गेट आहे याला वाढवून आता 2070मध्ये असं करण्यात आलं आहे आणि सध्या 2070मध्ये भारत आपली लोकसंख्या स्थिर करणं या प्रयत्नात भारत प्रयत्नशील आहे. ओके, सो हे सगळं आपण लोकसंख्येची पार्श्वभूमी पाहिलेली आहे. थोडं सैद्धांतिक पार्श्वभूमी पाहिली, तसं लोकसंख्येची आकडेवारीत्मक पार्श्वभूमी पाहिली, त्याचबरोबर लोकसंख्येच्या मोजणीचा थोडासा इतिहासही आपण याच्यामध्ये पाहिलेला आहे. प्रत्यक्ष 2011ची जनगणना आणि त्याच्यानुसार भारताची लोकसंख्या, त्याच्यानुसारच महाराष्ट्राची लोकसंख्या, हे आपल्या लेक्चरच्या सिरीजमध्ये पुढच्याच लेक्चरमध्ये मी सर्व आकडेवारी जी पूर्ण आकडे आहेत हे आपण त्या लेक्चरमध्ये पाहूयात. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू.